नमस्कार मित्रांनो, मी विकास. पुन्हा स्वागत आहे आपलं ओढनाथ यांची आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज आहे महाशिवरात्री. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आलोत आपण कल्याण डोंबिवली नजदीक असलेल्या खिडकाळी गावामध्ये आणि पांडवकालीन असं खिडकाळेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी. तर हे मंदिराची माहिती आपण याच्या अगोदर कदाचित आपण पाहिली असेल, ज्यावेळेस आपण वेदांसोबत आलो होतो. माहिती अशी आहे की पांडवांचे मोठे भाऊ युधिष्ठिर यांना महादेवाची पूजा करायची होती. त्याकरता यांनी या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केलेली आणि आज महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त आपण त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलोय. तसं मित्रांनो, भरपूर गर्दी आहे, लाईनी भरपूर आहे, बाबांचं दर्शन होणार आहे. कसं काय शेवटपर्यंत आपल्या सोबत राहा. सो या ठिकाणी जस्ट आपण आता देवासाठी पूजेचं साहित्य घेतला. हॅलो, सो मित्रांनो, आपण आता रांगेतून वाट काढत पुढे सरकतोय आणि हळूहळू रांगेही वाढत चालली आहे. जशी सायंकाळ होते तशी गर्दी वाढतीये. तो बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी आम्ही तर पहिल्यांदा आलोय आणि आपण याच्या अगोदर एक वेळेस आलो होतो वेदांसोबत. तर आजही आपण दर्शन घेणार आहोत आणि पाहणार आहोत. जर आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला तर नक्की आपण व्हिडिओ काढूया आणि प्रयत्न करूया आपल्याही दर्शन देण्यासाठी. सो थोडी आरती होती, आरतीचा वेळ झालेला, आरती केली आणि आता पुन्हा रांग चालली आपल्या महादेवाच्या दर्शनासाठी. तर याच्या अगोदरही आपण मित्रांनो आपण इथे आलो होतो, अगोदर आपलं येणं झालं होतं. ज्यांनी तो ब्लॉग पाहिला नसेल तर आवर्जून जाऊन पहा. खिडकाळेश्वर महादेव मंदिर, त्यावेळेस आपल्यासोबत वेदांत होता, वेदांतसोबत आपण आलो होतो. आणि आज पहिल्यांदाच अमिता सोबतही आपण इकडे या ठिकाणी आलेले. अमिताला ही जागा पाहिजे होती ऍक्च्युली. तर चला आपण रांग पुढे सरकत आहे, हळूहळू सरकते बरेच आणि काळोख पण होत आलाय बराच. आणि ते भोंग्याचा पण खूप आवाज काढतात ना, कॉफी कॉफी, बरेच लहान पोरांचे आवाज पण बरेच येतात भोंग्याचे. तर ठीक आहे, पाठीमागे होऊ शकता. बरीच रांग बाकी आहे दर्शनासाठी. मला वाटतं अजून एक तासभर तरी लागेल. तर इकडे लवकर झालं असतं आपण गेलो असतो पिंपळेश्वर महादेव मंदिरामध्ये, पण मला वाटतं इथं जास्त वेळ होईल आणि आपलं जाणं कदाचित तिकडे होणार नाही. तर पाहूया यांचं कसं दर्शन देतात आपण. बरेच दुकाने या ठिकाणी प्रसादाचे आणि देवाच्या साहित्यांचे व्हिडिओ आहेत. तर या ठिकाणी बरेच असे दुकानांची रांग लागलेली आहे. आपल्याला इथे प्रसाद वगैरे मिळेल आणि या रांगेतून आपल्याला सहज या ठिकाणी देवीचा प्रसादासाठी प्रसाद वगैरे घेता येईल. प्रतीक्षा संपली आणि आता काहीच वेळात आपण देवाच्या गाभाऱ्यामध्ये असू आणि आरतीची वेळ होती, आरतीची वेळ झाली आहे आणि आता आपण चाललोय पुढे. फायनली आपण पोहोचणार आहे देवाच्या गाभाऱ्यामध्ये. आणि पांडवकालीन हे शिव मंदिर बरंच प्राचीन आहे. जर आपल्याला यायचं असेल तर कल्याण आणि ठाणे जिल्ह्यापासून जवळच येऊ शकता. कल्याण किंवा डोंबिवलीवरून आपल्याला इथे डायरेक्ट ऑटो किंवा शेअरिंग ऑटो अवेलेबल होईल. ते जवळच आहे आणि बरेच प्राचीन देवळं महाराष्ट्रामध्ये खूप कमी राहिलेत, आपल्या भारतामध्ये खूप कमी राहिले. त्याचे जोपासणं आणि त्याची निगा राखणं हे आपलं कर्तव्य आहे. तर मित्रांनो, इतर ठिकाणी आपण फिरायला जातो, आपण ठिकाणी आपणही जातो आपला विकेंड घालवण्यासाठी. तर
आपलं विकेंड आपल्या देवळांनाही भेट देऊया आणि आपले जे प्राचीन गड किल्ले त्यांचाही वारसा असाच आपण जपून ठेवूया. चला मित्रांनो, आपण महादेवाच्या दर्शनासाठी आता आलो इथपर्यंत आणि इकडनं मुख्य गाभारे जाण्याची रांग. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. Through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways. And on we'll go. दर्शन झालेलं आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउ नव्हता. देऊळ हे बंद होतं आतमध्ये, कारण आता अलाउ नव्हता. तो आता दर्शन घेऊन आलो आहे आणि आता त्याला आपण जत्रा फिरूया. पाहिलं मित्रांनो, आपण खिडकाळेश्वर महादेव मंदिर कल्याण आणि डोंबिवली याच्यापासून जवळच असलेलं खिडकाळी गावामधील खिडकाळेश्वर महादेव मंदिर आणि इकडची आजची जत्रा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन, हर हर महादेव.